नमस्कार मंडळी, मानदेश प्राईममध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो. आवळाईमध्ये काल दिनांक 5 तारखेला जे मैदान आयोजित करण्यात आलं होतं, या मैदानामध्ये ज्या गाड्या पळाल्या त्याच गाड्या आज गंगोती या ठिकाणी मैदानावर गेले असताना तिथे त्या गाड्यांना निकाल आहेत ते दिले नाहीत, गाड्या बाद केल्या असं बोललं जातंय. या संदर्भात सविस्तर बोलण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ॲडव्होकेट गणेश जुगदर आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे. नक्की काय प्रकार होता की तुमच्या ज्या मैदानामध्ये गाड्या पळाल्या त्या गाड्यांचा निकाल राखून ठेवलाय? काय कटकारस्थान या संघटनामध्ये काय काय चालू आहे सध्या? काय चालू आहे की पहिल्यांदा संघटनेचा विषय असा आहे की जी संघटना आहे अखिल भारतीय बैलगाडा संघटना, त्याच्या अध्यक्ष आणि सचिव यांनी एक नियम कायदे काढलेला आहे की बाबा एवढीच प्रवेश फी घ्या, तेवढीच घ्या. काही भागात बैलगाडी संख्या कमी येत असल्यामुळे प्रवेश फी काही कमी घेतली जाते, 1000 रुपये घेतली जाते, काही ठिकाणी कमी घेतली जात नाही आहे. आणि त्यानंतर मी त्यांची विरुद्ध महसूल आयुक्त पुणे यांच्याकडे तक्रार दाखल केली. तसंच 4 जिल्हाधिकारी सांगली, सोलापूर, पुणे आणि सातारा इकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर त्या सचिवांचा मला धमकीचा फोन आला, तुला चॉपटीन असं होईल. त्यानंतर मी त्यांच्यावर आटपाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. त्यानंतर मी काल आवळा यात्रेनिमित्त दरवर्षी मैदान घेत असतो आणि 5 तारखेला मैदान घेतलं आणि त्या मैदानात बैलगाड्या जो सहभागी होतील त्यांच्यावर सहभाग होणे असा एक त्यांनी मेसेज टाकला होता ग्रुपवर की असं सांगितलं की मी पहिलवान विलास देशमुख आणि जो आवळा यात्रेनिमित्त मैदान घेणारा जो गणेश जुगदर आहे त्याने महसूल आयुक्त येथे माझ्यावर आणि शेवाळे आबांवर गुन्हा दाखल केलेला आहे. तसेच आटपाडी पोलीस स्टेशनला माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. तर या सर्व बैलगाडी मालक घटकांनी आपापल्या मनाने निर्णय घ्यावा. मग सर्व बैलगाडी मालक आपल्या बैलगाडी शर्यती स्पर्धेसाठी आवळा या ठिकाणी आल्यानंतर आमच्यात एक 60 बैलगाडी सहभागी झाली होती. त्यानंतर शासनाच्या नियमाप्रमाणे मैदान पार पडलं. त्या ठिकाणी योग्य पोलीस बंदोबस्त मागितला होता आम्ही. त्या दर्जाचा योग्य तो पोलीस बंदोबस्त आम्हाला मिळाला होता शासनाकडून. तसंच तिथं मंडळ अधिकारी उपस्थित होते, जनावर डॉक्टर उपस्थित होते, तसेच ॲम्ब्युलन्स उपस्थित होती. पाणी जनावरांसाठी चांगलं उपस्थित केलेलं होतं आम्ही आणि आमचं मैदान व्यवस्थित पार पडलं. त्या बैलगाडी शर्यती मालकाने स्पर्धेत आमच्या भाग घेतला. काय ड्रायव्हर असतील, त्या बैलगाडी मालकांना सुट्टी मेकर असतात, काय बैलगाडी छकडी मालक असतील, त्यांनी आज गंगोती मैदानात सहभाग घेतल्यानंतर तिथे जे लाईव्ह चालू होतो फ्री 3 लाईव्ह, त्या फ्री 3 लाईव्हमध्ये सांगतो की जे काल दुसऱ्याचं मैदान झालं आज दुसऱ्याचं असं, आणि त्या मैदानात जी बैलगाडी मालक सहभागी झाली होती त्यांच्यावर आजचा निकाल दिला जाणार नाही. गाडी जर स्पर्धेत बसली आणि त्या गाडीवर ऑब्जेक्शन कुठल्या मालकाने घेतलं तर आम्ही त्या निकाल देणार नाही, त्याला बाद केली जाईल. तर तशी 53 नंबर गटात एक गाडी बसली आणि ती सेमीला पात्र झाली होती. तर त्यांनी त्या गाडीचा ड्रायव्हर जो असतो तो ड्रायव्हर आमच्या स्पर्धेत भाग घेतला होता, तो ड्रायव्हर गाडी चालवला होता, म्हणून तिथं त्यांनी ती गाडी बाद केलेली आहे. P3 लाईव्हवर आज दिसत आहे. तसं P3 लाईव्ह यूट्यूबला आहे, तुम्ही बघू शकता. याच्या आधी एक आमच्या मैदानावर एक खोटी बाईट टाकली होती की आमच्या मैदानात बैलाचा पाय मोडला, बक्षीस दिलं नाही. असं कुठे झालेलं नाही. बक्षीस दिलेलं आहे मी सर्व लोकांचं, असा कुठलाही माणूस बक्षीस दिलेलं नाही. जर दिलेलं नाही असं माणूस म्हणत असेल तर त्याला समोर घेऊन यावं. कारण का जे नियम असतात की चिडून खेळला, स्पर्धेत चिडला, तू गटात बसला नाही तर त्यावेळेस ते बक्षीस त्या व्यक्तीला कॅन्सल केलं जातं आणि तो 2 नंबर आला त्याला तो 1 नंबरला बक्षीस दिलं जातं. असं आमचं चालत असते. तर आता ह्या सर्व बैलगाडी मालकांना घेऊन आम्ही हायकोर्टला एक रीट दाखल करायचा हा आमचा विचार चालू आहे आणि आयुक्तांना आम्ही महसूल आयुक्त आणि 4 जिल्हाधिकारी यांना पार्टी करणार आहे. कुठेतरी ह्या संघटना आहेत, त्या संघटना असे काही मैदान असतील किंवा ते बहिष्कार टाकत असतील तर कुठेतरी हे थांबलं पाहिजे असं वाटतं का? थांबलं पाहिजे, कारण का लोकशाहीमध्ये बैलगाडी क्षेत्र कोणी जरी आंदोलन करून चालू केलं तर ते शासनाने मान चालू झाले. मग आता शेतकऱ्याला स्वातंत्र्य राहिलं कुठं? मग आता असं म्हणा पाहिजे की शेतकरी संघटनेनं ऊस जुगलबंदी कायदा उठवला, म्हणजे ह्या कारखान्यात ऊस त्या कारखान्याला न्यायला पहिली परवानगी नव्हती. तर ती परवानगी आपण आंदोलन करून ज्यावेळेस मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेब झाले त्यावेळेस ते जुगलबंदी कायदा उठला, म्हणजे ह्या कारखान्यात ऊस कुठल्याही कारखान्याला घालता येतो. पहिलं कसं होतं की माझ्या कारखान्याच्या एरियात, म्हणजे मी जर आवळ्यात राहत असेल, तुम्हाला वाक्षवाडीत मला ऊस देता येतो ना येण्यासाठी, त्याला कारखान्याची पहिली परवानगी घ्यायला होती. पण ती जुगलबंदी उठल्यानंतर कुठलाही कारखाना कुठेही ऊस नेता आला. तसं ह्यांचं काय म्हणणं आहे की आम्ही आंदोलन खूप मोठी केली, आम्ही खूप पैसे घेतला, आम्ही जे सांगाल तेच झालं पाहिजे. काय बैलगाडी मालकावर निकालात फॉल झाला असेल, निकाल कुठलाही द्यायचा असं काय लोकांचं, पण आम्हाला संघटनेबरोबर नाही काम करू वाटत. आम्हाला आमचं मैदान यात्रे कमिटी असल्यामुळे आम्ही काय संघटनेत नाव टाकावं. कुठेतरी ह्या ज्या संघटना आहेत या संघटनांचा शेतकरी जो वर्ग आहे, बैलगाडा शर्यत बैल पळवणार याच्यावरती दबाव आहे असं वाटतं? दबाव आहे. आता काय झाले की बैलगाडी मालकाला तू कुठेही पळेल,
आता छोट्या स्पर्धेत पळाला तर त्याला छोट्या स्पर्धेत पळाला तर त्याला मोठं बक्षीस मिळते. 50-1,000 रुपये म्हणजे काय नाही. आणि शेतकरी बैलगाडी मालकाला प्रवेश फी 1,000 रुपये काय अशी लई मोठी नाही. शेतकरी स्वतः बैलगाडी मालक म्हणतात की आम्ही 1,000 रुपये प्रवेश फी घ्या. आता जे आमचं कालचं मैदान झालं, आम्ही ते मैदान पूर्णपणे कॅन्सल केलं होतं की आम्हाला ते मैदान गाड्या नोंद होणार नाहीत म्हणून घेणार नाही. आम्ही चढ गाडी जवळ 100 गाडी नोंद झाली होती, तर ती आम्ही 100 गाडी नोंद झालेली आम्ही रिटर्न केली होती. म्हणजे प्रवेश फी रिटर्न करायचं चालू होतं. प्रत्येकानं बाबून असं मैदान झाले आम्हाला ती 71,000 रुपये बक्षीस द्यायला काही परवडत नाहीये. आम्ही आता जर शर्यत घेतली तर 41,000 रुपये प्रवेश फी देऊ, बक्षीस देऊ पहिलं, कारण का गाड्या कमी आलेत, मैदानावर खर्च आहे, तर त्यामुळे आम्ही काही देऊ शकत नाही. तर आम्हाला त्यातल्या 60 लोकांनी प्रवेश फी आमच्याकडे ठेवली. आम्हाला 20,000 द्या बक्षीस, प्रवेश फी 1,000 घ्या, पण आमच्या बैलावर गुलाल फोडू द्या. आम्ही मोठ्या मोठ्या हजार मैदानानं बैलगाडीच्या ज्या सहभाग होतात, म्हणजे 1,001 गाडी जमा होती, म्हणजे त्या सहभागात आम्ही जाऊन दमलोय. 500 सहभागी बैलगाडी शर्यतीत जमलोय. मी 500 संख्येची जी बैलगाडी येतात तिथं जाऊन दमले, आम्हाला गुलाल मिळेना. 200 गाडीत गेलो तरी आम्हाला गुलाल मिळेना. आम्हाला किमान 50 गाडीत तरी गुलाल मिळेल. तुमची 3 बक्षीस आहेत, तर 3 बक्षीसमध्ये आम्ही कुठे एका बक्षिसात थांबू. काल म्हणजे आज गंगोती मैदानामध्ये जो निकाल दिला नाही किंवा गाड्या बाद केल्या, हा शेतकऱ्यावर झालेला अन्याय एक प्रकारचा. तो शेतकरी स्वतंत्र आहे ना. तुम्ही संघटना आहे, तुमचा नियम आहे, तो तुमच्या पुरता झाला. पण तुम्ही शेतकरी बैलावर नियम लादू शकत नाही ना. शेतकरी हा मालक आहे. तुम्ही बॅनर टाकता, खुलं आहे ना, खुले करणार ना, बैलगाडी शर्यती खुली आहे. पण तुम्ही जर तसं नियमानं असेल तर तुम्ही आधीच ज्या गाड्या आहेत प्रवेश काढायच्या आधी मग नियमानं त्या गाड्या आधीच चेकिंग करून आदल्या दिवशी मैदानावर बोलवल्या पाहिजेत. त्या बैलाला 6 तास विश्रांती मिळाली पाहिजे. मिळत नाही ना. मग तुम्ही जर सगळे नियमन करत असाल तर नियमानंच चाललं पाहिजे. आमचा हा हेतू आहे. आणि आता कसं झालं, छोटी गट जर शर्यती झाल्या तर बैलगाडी मालकात आता काय झाले की आमच्या सांगली जिल्ह्यात म्हणजे आटपाडी भागात आपल्या 3 बाजार मोठे भरतात. खरसुंडी, करगणी आणि डबल खरसुंडी, पुशी आणि चैत्र, आणि करगणी एक भरती आपली. तर हे 3 बाजार मोठी उलाढाल होते. आणि दर आठवडी बाजार सांगोला आपला जनावरांचा फेमस आहे. आणि सांगोला तालुक्यात जुनून हे गाव खिल्लार पैद्यासाठी तिथं शासनाची एक मोठी स्कीम आहे, म्हणजे योजना आहे. आणि तिथे त्यांचं 50-60 एकर क्षेत्र आहे, संवर्धन केंद्र आहे. तर त्या संवर्धन केंद्रातून खिल्लार जनावर उपदास होते. आणि आपल्याकडे खिल्लार जनावर खोंड पैदा होती. आणि सर्वसामान्य खिल्लार गायींची खोंड पैदा झाली तर ती खिल्लार गायीची खोंड पैदा झाली तर आपल्याकडे छोटी छोटी मैदान झाली तर त्या छोट्या मैदानामधून बैल चांगला पळावा तयार होतो. आणि पुणे भागातले जे उद्योगपती आहेत मोठे तो बैल घेतात. मग ह्या संघटनेच्या आदेश ते पुणे भागातले आहेत. मला वाटते की हा जर बैल आमच्या छोट्या भागात तो पळाला, तो त्याला ट्रेनिंग चांगलं मिळालं, तर तो मोठ्या मैदानात 2 नंबर काढेल. आणि नंबर काढल्यानंतर तो लाखाचा बैल आहे, 10,000चा बैल आहे, तो किमान 25 लाखाच्या पुढे खरेदी करायला लागेल, म्हणजे 40 लाखाच्या खरेदी करायला लागेल. त्यामुळे त्यांना अशी छोटी मैदान होऊ द्यायची नाहीत असा माझा हा अंदाज आहे. आणि आमच्याकडं खिलारी जनावरं आहेत. आणि आता असं झालं की खिलारी जनावरांसाठी प्रत्येकाच्या दारात एक गाय आहेच. आणि आपल्याकडं मध्ये बंदीच्या काळात सुद्धा मैदान चालत होते. वाक्षवाडीच्या पठारावर चालत होती बंदीच्या काळात. इकडं पुजरवाडी दिगंचीच्या पठारावर चालत होते, खाली आंबेवाडीच्या पठारावर चालत होते. आणि जुनं पारंपरिक मैदान आमचं आटपाडीचं हिंद केसरी मानाचं मैदान 1 नंबर सांगली जिल्ह्यातलं, आणि 2 नंबरचं हिंद केसरी मानाचं मैदान आवळा होतं. पहिलं जे आवळा आटपाडीचे हिंद केसरी मानाचं मैदान होतं ते स्वर्गीय युवा नेते रामभाऊ पाटील सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, आणि आपले कैलासवासी ज्येष्ठ नेते विलास डेपुटी नांगरे पाटील यांनी दोघांनी मिळून ते मैदान भरवत होते. आणि हे मैदान स्टार हॉटेल, आता जे स्टार हॉटेल आहे, जे माननीय अध्यक्ष तानाजीराव पाटलांची कॉलेज आहे, तिथून ते मैदान त्या जागेवर मैदान पळत होती, बैलगाडी शर्यत होत होती. आणि ह्या बैलगाडी शर्यतीला 2 ठिकाणी तालुक्यात ह्या मोठ्या फायनलच्या शर्यती होत होत्या. दोन्हीलाही मानाचं मैदान होतं. आणि आवळाईचं मैदान स्वर्गीय रंगनाथ पाटील आणि हे चालवत होते. या संघटनेला काही इशारा द्यायचा? संघटनेला फक्त आहे की ह्यांनी जी हुकुमशाही केली एवढंच थांबवावं. जर नाही थांबवलं तर आम्ही कायद्याप्रमाणे हायकोर्टपर्यंत लढण्याची तयारी आहे. आणि मी हायकोर्टला लवकरच ह्या संघटना, काही संघटना आणि अशी लोकांना खुलं करण्याचे आयोजक परमिशन देतात. जो आयोजक आहे, यात्रा कमिटी आहे, तो त्यांनीच तिथे निकाल द्यायचा, त्यांनी तो तिथे नियम पुकारायचा आहे. कुठल्या संघटनेत त्यांनी बंद नाही, काही नाही. जी संघटना असेल, आता माझी एक संघटना आहे शेतकरी संघटना, तर मी शेतकरी संघटने लेटर पॅडवर तुम्ही स्वतः आयोजक व्हायला पाहिजे ना. बाबा तुम्ही आमच्या संघटनेत सभासद ना, इकडे गेल्यानंतर तिकडे गेल्यानंतर. तर मंडळी, हे होते गणेश जुगदर ज्यांनी आपल्याशी संवाद साधला. त्यांचं असं म्हणणं आहे की हा जो संघटना आहे त्या संघटनेचा मनमानी कारभार आहे आणि तो शेतकऱ्यावरती अन्याय करणारा त्यांचा जो हेतू आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे. आमच्या ज्या भागातली जी बैलं आहेत ती लहान लहान जी खोंड आहेत, ती खोंड जर अशा शर्यतीमध्ये पळाली, त्यांना गुलाल मिळाला तर यांच्या किमती भविष्यामध्ये वाढणार आहेत. आणि हे खरेदी करणारी जी मंडळी आहेत
ते मोठमोठे उद्योजक असतील, पुणे भागातले असतील, यांना ही पसंत नाही असा त्यांचा आरोप आहे. हा लक्षात घ्या बैलगाडी मालक या ठिकाणी अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्राच्या अखिल भारतीय बैलगाडी संघटना मान तालुका यांच्या वतीनं काल जे आदत उशाला पळलेत त्यातला बैलगाडी मालक असेल, सुट्टी मेकर बैल असतील, आपल्याला आजच्या मैदानामध्ये पळता येणार नाही तसं निदर्शनास आलं. आपला निकाल जरी असला तरी आपली गाडी बांधवणार आहे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. आपल्याला या मैदानामध्ये पळता येणार नाही काल जे पळलेत त्यांना. क्रमांक 92 साला गुरुदत्त प्रसन्न 14 24 34 आहे का रुपनवर यांचा गरुड अखिल भारतीय बैलगाडी संघटना ओम ड्रायव्हर आडेगाव रुपनवर यांचा गरुडा पावती क्रमांक 253 3 संत बाळा प्रसन्न आदत किंग महाराज गुरसाळेकरांचा अंजीर सातारा पावती क्रमांक 415. हा कोरोना ड्रायव्हर चिंचणी ओम ड्रायव्हर आडेगाव. आपल्याला या ठिकाणी आजच्या मैदानामध्ये कुठल्या प्रकारे गाड्या नाही इथं आपल्याला बंद आहे कारण आपण आज तिकडे काल पळलाय असं निदर्शनास आलेलं आहे. त्यामुळे अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्राच्या अखिल भारतीय बैलगाडी संघटना मान तालुका यांच्या वतीनं सांगितलेलं आहे काल जे पळलेत मालक असतील, बैल असतील, सुट्टी मेकर ड्रायव्हर आपल्याला या मैदानात बंद आहे. कुणी आपण पळलं का निदर्शनास आला आपला निकाल कॅन्सल आहे, आपल्यावरती बंद आहे. संघटनेची एक लक्षात घ्या, संघटनेमुळे सगळं सोपं झालंय. निकाल सगळ्यांना रास्त भेटतायत, कोणावर अन्याय होत नाही, मैदान पारदर्शक होत आहेत. त्यामुळे सगळ्यांनी संघटनेला साथ देणं गरजेचं आहे. आता आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे काल जे पळलेत त्यांना आजच्या मैदानामध्ये पळता येणार नाही. ड्रायव्हर असतील, मालक बैल असतील, सुट्टी मेकर आणि निदर्शनास आला आपला निकाल कॅन्सल असणार. जरी फायनल पर्यंत जरी कळलं काल तिकडे पळला इकडे 1 नंबर केला तरी निकाल कॅन्सल होणार आहे, याची नोंद घ्या. गाडी बांधायला तुम्ही सामना कसा मान्य कराल? मग 6वा गट आता पळतोय की तुवा मी अजून चिठ्ठ्या टाकल्या नव्हत्या त्यासाठी. मग चूक कोणाचे हाय का नाही? 53 मध्ये तास किती? हा गट क्रमांक 53 मध्ये पहिला निकाल दिलेला तास क्रमांक 6 वर धावली गाडी शिवतेज गंभीर पाटील हचकांदी तुकाराम डायर चिकमौत. ही फॉल असल्यामुळे तो निकाल कॅन्सल करून 2 नंबरला जी उतरली त्याचा तो ड्रायव्हर बसताना कालच्या मैदानातला त्यामुळे त्याला अलाउड नाही, त्यामुळे तो निकाल कॅन्सल करून 3 नंबरला गाडी उतरली तास क्रमांक 3 वरून धावलीगड दर्गाव प्रसन्न बाळवून प्रसन्न नव्या परवाचा युवा शेलर एडा किशानी बैदुल्ला का फॅन्स क्लब पारेकरवाडी ही गाडी गट क्रमांक 53 मध्ये विजय. आता गट क्रमांक 56. तर मंडळी, या संघटनेबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की कळवा. तोपर्यंत पाहत राहा मानदेश प्राईम. धन्यवाद. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.